नमस्कार मित्रांनो, आज भारतात ज्या पद्धतीने हिंदू मुस्लिम असा एक वाद सुरू झालेला आहे आणि तो पूर्वी होता, पण मोदी सरकार आल्यापासून तो अधिकच वेगवेगळ्या प्रसारमाध्यमातून दिसू लागला. खरं तर याला प्रसारमाध्यमं तेवढी जबाबदार आहेत. खरं तर पूर्वी कुठेतरी पेपरमध्ये बातमी यायची, या ठिकाणी दंगल झाली, त्या ठिकाणी हिंदू मुस्लिम झगडा झाला आणि मुस्लिम अलगाववाद किंवा पाकिस्तानचे नारे देण्यात आले. बऱ्याच वेळा जेव्हा क्रिकेटची मॅच असायची, भारत पाकिस्तानची जेव्हा मॅच असायची, तेव्हा पाकिस्तान जिंकलं तर पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले जायचे. पण ते कुठेतरी ज्या प्रांतामध्ये सगळ्यात जास्त मुस्लिम समाज आहे अशा ठिकाणी, पण जसं जसं लोकांना प्रसारमाध्यमं उपलब्ध झाली, मग ते मोबाईलमधले यूट्यूब, फेसबुक असतील, इंस्टाग्राम असतील आणि वेगवेगळे टी व्ही माध्यमामधून ह्या बातम्या मोठ्या प्रमाणात बाहेर यायला लागल्या. आणि मोदी सरकार आल्यापासून तर मुस्लिम असं म्हणायला लागले की हिंदू हा कट्टर झालेला आहे, बी जे पी हा कट्टरवाद जोपासतो आहे, त्याला हिंदू राष्ट्र बनवायचं आहे. आणि बजरंग दल असेल, हिंदू महासभा असेल, आर एस एस असतील, या सगळ्या हिंदू संघटना ह्या मुसलमानांना त्रास द्यायचं काम करतात. किंवा मग त्याच्यातले जे कट्टर हिंदू आहेत, त्या संघटनेचे जे कट्टर पदाधिकारी आहेत, ते मुसलमानांना वंदे मातरम म्हणायला भाग पाडतात. अशा पद्धतीची ह्या सगळ्या भारतभर चर्चा चालू आहे. खरं तर भारतात हिंदू कट्टरवाद वाढला, त्याला आजचा हिंदू दोषी नाही. कारण मुळात हिंदू हा पूर्वीपासून सविशेष आहे आणि तो आजही मुस्लिमांना अशा भूमिकेतून बघत नाही. पण काँग्रेसचं 70 वर्षाचं राजकारणामध्ये जसं जसं मुस्लिम अनुनय वाढला आणि मुस्लिमबरोबर सवलतीचा वर्षाव झाला, मग राजीव गांधींनी शहाबनोचा खटला जो पोटगीसाठी होता तो बहुमताने रद्द केला आणि त्यानंतर मग मुस्लिम कट्टरवाद अधिकच वाढला. मुस्लिम मुल्ला मौलवी जे सांगतील ते काँग्रेस सरकार ऐकत होतं आणि तोच प्रकार बाकीचे जे सेक्युलर पक्ष होते, मग समाजवादी असतील, तृणमूल असेल, तसंच डावे असतील, ह्या ज्या संघटना होत्या, जे पक्ष होते, त्यांनी मतांसाठी हे सगळं केलं. मग त्या दरम्यान असं हिंदूंना जाणवू लागलं की हे जे सरकार आहे हे नेहमी हिंदूंना दुय्यम वागणूक देतं आणि मुसलमानांना पुढे करते. आणि मग इथूनच हिंदू कट्टरवाद वाढत गेला असा हा सगळा प्रकार आहे. त्याला न कळत का होईना काँग्रेस सरकार जबाबदार आहे आणि मुस्लिम समाजसुद्धा जबाबदार आहे. खरं तर मुस्लिम हा काँग्रेसच्या काळात उग्र भाषा वापरू लागला, सतत धार्मिक उन्माद वाढू लागला, अलगदेची भावना जोपासू लागला आणि हिंदूंवर कशी कुरघुडी करता येईल, आमच्याशिवाय कसं कुठलंही सरकार सत्ता स्थापन करू शकत नाही, ही जी भाषा मुस्लिम समाज वापरू लागला, त्यामुळे हिंदू हळूहळू संघटित होत गेला. मुळात इतर धर्मियाकडे बघायची तुच्छतेची भावना, मुल्ला मौलवींची जिहादी भाषा, समाजाच्या मुख्य प्रवाहापासून लांब जाणं, गरीब मुस्लिमांचा वापर करणं, मग ते दंगलीत असेल, मग ते दगडफेकीत असेल, मग त्यांचा ब्रेन वॉश असेल, मग त्यांचा वापर बॉम्बस्फोटात करायचा असेल, अशा पद्धतीने ज्यांना आज पसमंदा म्हणजे गरीब मुसलमान वेगवेगळ्या जातीमध्ये विखुरलेले आहेत आणि जे पूर्वी हिंदू होते असा जो समाज आहे, त्याला आश्रम म्हणजे उच्चवर्णीयांनी वापरून घेतलं. ते आज त्या समाजाच्या हळूहळू लक्षात यायला लागले. म्हणजे एका देशात हजारो वर्षापासून राहूनसुद्धा अलगतेची जी भावना जोपासली, ती भावना आज मुस्लिमांच्या नुकसानीला मुळात कारणीभूत आहे. जसं जसं बाकी समाज हा हिंदू समाजामध्ये मिसळून गेला, तो गुण्यागोविंदाने राहू लागला आणि त्याने व्यापार उद्यम करून आपला उदरनिर्वाह, आपली प्रगती साधली. त्यात जैन असतील, त्यात शीख असतील, त्यात पारशी असतील, त्यात यहुदी असतील, ख्रिश्चन असतील, हा समाज एकोपाने राहिला. आणि विशेष म्हणजे भारतात जैन समाज हा भारतात सगळ्यात श्रीमंत समाज असून सगळा व्यापार त्यांच्या ताब्यात असूनसुद्धा आज कुठेही त्यांची कुठलीही जिहादी भाषा किंवा उग्र भाषा ऐकवत नाही. तेव्हा मित्र या सगळ्या गोष्टींना मुळात
काँग्रेस आणि डावे म्हणजे सेक्युलर पक्ष तसंच मुस्लिम समाज आणि त्यांचे मुल्ला मौली हे सुद्धा जबाबदार आहेत. मुळात काँग्रेस ही मतांसाठी मुस्लिमांचा सतत अनुनय करते. बहुसंख्य हिंदूंकडे दुर्लक्ष, मुसलमानावर सवडींचा मारा, त्यांच्या सैर वागण्याला प्रतिबंध न करणं, बोटचेपी भूमिका घेणं, या पद्धतीने मुळात मुस्लिम समाज हा त्याचा फायदा उठवत गेला आणि काँग्रेसला मतदान करत गेला. त्यामुळे काँग्रेसला असं वाटतं की जोपर्यंत आपल्याला मतदान मिळतं तोपर्यंत आपण हिंदूंकडे दुर्लक्ष करू, कारण हिंदू हे आपल्याला सतत मतदान देत राहतात. पण यावेळेस पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये, आसामच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या लक्षात आलं की आपल्याकडे आज मुस्लिम मतदारसुद्धा फारसा नाही आणि हिंदू मतदार तर मुळीच नाही. मित्र, हा राजकीय भाग झाला. पण मूळ विषय की जे हिंदू कट्टरवाद वाढला ही जी टीका होते त्याला हेच काँग्रेस आणि मुसलमान कशा पद्धतीने जबाबदार होते हा सांगण्याचा प्रयत्न आहे. मुळात दंगली घडवून आणणं, त्यांना मागास ठेवणं, उच्चवर्गीय समाजांना पुढे करून गरीब मुसलमान कसा गरीब राहील याचा प्रयत्न करणं, त्यांच्यासाठी वेगवेगळे कायदे करणं, मग ते वक्फ कायदा असेल, त्यांचा विवाह कायदा असेल, त्यांना 4 पत्नी करण्याचा कायदा असेल, बहुसंख्य मुलं होऊ देण्याचा जो प्रकार आहे आणि त्यासाठी कुठले बंधन काँग्रेसच्या काळात झालेले नाही. हे सगळे आज मुसलमानाच्या अधोगतीला कारणीभूत आहे. आणि त्यामुळे भाजप हा पक्ष जसा जसा वाढू लागला तसं तसं भाजपकडे हिंदू समाज जमू लागला. मग भाजपच्याही लक्षात आलं की मुस्लिम अनुयायी जर काँग्रेस करत असेल तर आपण सुद्धा हिंदूंना जवळ घ्यायला हरकत नाही. आणि त्या पद्धतीने मुळात त्यांच्या तत्वामध्ये RSSमध्ये हिंदू एकता हा होता. भारत सशक्त करणं, भारताची राष्ट्रभक्ती जागृत करणं आणि भारत हिंदू समाज आहे त्याला एकत्र करणं हे त्यांचं ध्येय धोरण होतं. त्या पद्धतीने त्यांनी काम सुरू केलं. मग क्रियेला प्रतिक्रिया घडावी म्हणून जो प्रयत्न झाला तो प्रयत्न भाजपाने केला आणि त्याचा लाभ त्यांना आज भेटला. हिंदूंना जागे करणं, मीडियाचा वापर करून हिंदी राष्ट्राची हाक देणं व मुस्लिम बहुसंख्य होतील ही भीती दाखवणं हा सगळा प्रकार भाजपने केला. मुस्लिम विरोधी माऊल बनवणं व त्याला काँग्रेस आणि मुस्लिमांना उलट प्रोत्साहन देणं, BJP म्हणून ते बरोबर होतं. एक पक्ष वाढवण्यासाठी त्यांची ती रणनीती होती आणि त्या रणनीतीला मुळात काँग्रेसनेच सुरुवात केलेली होती. काँग्रेसने जे जे पेरलं ते उगवलं आणि त्याच पद्धतीने BJPने तशीच पेरणी केली. काँग्रेसने मुसलमानांना जवळ केलं आणि BJPने हिंदूंना जवळ केलं. आज अशी परिस्थिती आहे की जे मुस्लिम म्हणत होते की आमच्याशिवाय कुठलंही सरकार स्थापन होऊ शकत नाही त्याला श देण्यात आला आणि मोदींनी आणि BJPने या 14पासून आजपर्यंत कुठल्याही मुस्लिमाचा अनुनय करता सत्ता स्थापन केली. विशेष म्हणजे आसाममध्ये 40% मुस्लिम असूनही त्या ठिकाणी BJPची सत्ता स्थापन झाली. बंगालमध्ये 30% मुस्लिम असूनही त्या ठिकाणी BJP बहुमतात आला. तेव्हा मित्र, हा जो सगळा आरोप प्रत्यारोप आहे त्याला नकळत मुस्लिम आणि काँग्रेस जबाबदार आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. यासाठी हा प्रपंच. नमस्कार.